मुदतीवर म्हणतात जर खराब मुसलमान असतात तर खरात जर मुस्लिम असतात तर त्याच्या आतापर्यंत भाजपाने दिंड काढले असते आणि चौकात आंदोलन केले असते. एकंदरीत काय भाजप यांना सेव्ह करते का खरात आणला असं वाटतंय का? कारण की अनेक नेत्यांसोबत त्यांचे फोटो आहेत त्यामुळे असं वाटतंय का? बघा आता माझ्या भोवती सुद्धा असे अनेक लोक कोण काय आम्हाला काय माहिती असतं. असे कोण बाबा लोक पण आले आपल्याला वाटतं साहेब साधू आहे सांगताय नमस्कार बाबा म्हणजे काय तो माणूस जो आहे तो काय त्याच्या दुष्कृत्यामध्ये काही सामील झालेला नाही. पण हे फोटो मग असे दाखवले जातात पण त्याच्या दुष्कृत्यामध्ये ते सामील आहे. त्याच्यावर गेली 6 महिने मुख्यमंत्र्यांचे जे आहे वॉच आहे आणि त्यातून जे आहे त्यांनी जे आहे कारवाई सुरू केली. सर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं सातत्याने सांगितलं जात होतं. मात्र आता नाशिक जिल्ह्यात गोगलू बाबाची प्रकरण त्यानंतर वेगळी वाढले आहेत. आता फक्त दादा भुसे आणि आपण म्हणत होतो की नाशिक जिल्हा जो आहे बदनाम होतो या लोकांमुळे. परंतु एक आहे की ठीक आहे पोलीस सरकार त्या संदर्भात कळलं की ताबडतोब कारवाई करत आहे. सर महिला आयोगाचं अध्यक्षपद महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त आहे तर आपण कशा प्रकारे महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त आहे तर अध्यक्षपदी कोण विराजमान व्हावं असं काय मागणी करणार आहात काय त्याला? महिला पक्षातलं कोण असावं असं वाटतं तुम्हाला? आपल्या पक्षात महिला जी आहे ती चांगली कुठलीही महिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे ठरवते ती त्या पदाला योग्य आहे न्याय देणारी आणि मुख्यमंत्र्यांनी जे अर्थ खातं त्यांच्या जवळ ठेवलेलं आहे तो परत त्या राष्ट्रवादीकडे येणार का? आताच अधिवेशन संपलेलं आहे त्यातले जे आहे अर्थ खात्यामधले निर्णय जे आहे त्याची पूर्तता म्हणजे आहे. बारामतीची निवडणूक एकतर्फी म्हणजे बिनविरोध होऊ शकते. विरोध आहे की मोठे मोठे पक्ष आहेत काँग्रेसचे सगळ्यांनी माघार घेतली तर सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत. शरद पवार साहेबांच्या गटानं सुटल्या सुरुवातीला सांगितलं आम्ही नाही उभं करणार आभारी आहोत. सदा शिंदे साहेब हे फॉर्म भरायला आले. फडणवीस साहेब यांनी सुद्धा काँग्रेसचे जे सत्ता अध्यक्ष त्यांना स्वतः फोन केला. तर असं उद्धवजी ठाकरे यांना सुद्धा विनंती केली. सगळ्यांनी जे आहे ते काम दिलेलं आहे आणि त्यामुळे जे आहे आता काही जे आहेत मंडळी उभे आहेत अपक्ष लोक पण पक्ष कमी पडला काय अपक्षांना मागे गेलं? असं वाटतं की बरेचसे जे आहेत माघार पक्ष कमी पडला का अपक्षांना माघार घेण्यासाठी? कारण मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होते एका बाजूला तापमान वाढत चाललेलं आहे ग्लोबल वॉर्मिंग नाशिक येथे झाडांच्या कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये अति आवश्यक असल्याशिवाय या झाडांना हात लावू नये असं माझं मत आहे. फारच आवश्यक असेल तर गोष्ट वेगळी परंतु आवश्यक जर नसेल आणि टाळता येत असेल तर ही झाडतोड थांबवली पाहिजे.